करायची आहे. चॉईस बॉल नाही आपल्याकडे. बॉलने कंटिन्यू करायचंय. जर का बॉल फुटलाच तर त्या चेंडूवर जे काही घडलं असेल, जो काही इव्हेंट झाला असेल तो कंटिन्यू राहील आणि त्याच्यानंतर आपण बॉल बदलू. चला लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. ऍक्शन मध्ये बघू शकतो आपण फैजल. अरे सगळ्या होती ऋषी, आमच्या मॅचला पण होती मगाशी. ऍक्शन मध्ये बघू शकतो फैजल आणि त्याच्या समोर ठाकलाय तो ऋषी आणि त्याची साथ द्यायला आले ते राजन. फैजल आणि ऋषी एक चांगली चढावड पाहायला मिळेल. कमर्शियल क्रिकेट ही चांगलं खेळतात. पावल्याचं पहिलं षटक, पहिला चेंडू ऋषीसाठी. लोअर फुल टॉस आणि याला घेतला यॉर्कर करून आणि काय ऋषीला परतावं लागतंय माघारी. पहिला झटका, पहिला हादरा आणि पहिला सदमा म्हणता येईल स्वामी 11 संघाला मिळालाय तो ऋषीच्या स्वरूपात आणि तो आनंद साजरा करताना दिसले. सान्विका 11चा संघ चांगली सुरुवात म्हणता येईल. फैजलने दाखवून दिलंय एक धडाकेबाज गोलंदाज, गतीने बीट केलं. लोअर फुल टॉसला टोलण्याचा प्रयत्न केलेला फायनलच्या दिशेने, पण प्रयत्न मात्र फसला आणि चेंडूने घेतला यष्टीचा वेध, त्रिफळाचित केलंय मिडल यष्टीला उखाडून टाकलंय आणि ऋषीला इथे माघारी परतावं लागतंय. एक झटका मिळाला, एक हादरा मिळालाय तर स्वामी 11 संघाला नक्कीच नाखुश असतील स्वतःवर. नावाच साजेशी फलंदाजी करताना मात्र दिसले नाहीयेत या स्पर्धेत. थोडेसे चमक कमीच दिसली ती ऋषी यांची आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय ते प्रवीण पाटील. जर का मैदानात विचार केला तर दोन्ही 40+ खेळाडू दिसत आहेत. म्हणता येईल अनुभव इथे खेळतोय. तसेच केसेसच्या माध्यमातून मी विनंती करतो प्रफुल्ल गायकवाड आणि भाषाबीर ग्रुप इथे जोडले गेले तर तुम्हाला विनंती असेल की स्टेजवर यायचंय. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. वाईट एक अतिरिक्त धाव. या एक धावेच्या मदतीने धाव संख्येत बदल संघाचं खातं उघडतंय 1 धावेने. पुढील चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू त्याला हलका डोटला कव्हरला जोपर्यंत क्षेत्ररक्षित होईल. प्रवीण पाटील यांचा पुत्र टायगर त्यांच्या हातात गेलेला आणि वडीलच रनआउट एंडला होते म्हणून की काय तो मारला नाही, नक्कीच क्वेश्चन असेल. त्याचा आन्सर नंतर आपण मॅच नंतर त्यांच्याकडून घेऊयात. तत्पूर्वी वळूयात मैदानात काय घडलं हरकत आणि टोटलला चेंडूवर एक धाव घेण्यात यश आलंय ते राजन आणि प्रवीण पाटील यांना 1 धावेच्या मदतीने धावसंख्येत बदल, धावसंख्या जाऊन स्थिरावते 2च्या घरात. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव, बोट फिरवली होती, अतिरिक्त धाव, वाईट चेंडू. या 1 धावेच्या मध्ये धावसंख्येत पडतीये भर, धावसंख्या जाऊन स्थिरावते 3च्या घरात. प्रफुल्ल गायकवाड भाषाबीर ग्रुप विनंती असेल मंचावर यायचंय. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे, मनपूर्वक स्वागत आहे. तुम्हा सर्वांचं लाभलेलं मोलाचं सहकार्य आणि तुम्हा सर्वांचं सहकार्य असे तर प्रत्येक पर्वात लाभत राहू. तुम्हा सर्वांचं मंचावर पुन्हा एकदा स्वागत. वयात मैदानाकडे शॉट ऑफ चेंडू त्याला भिरकावून देण्याचा केलेला प्रयत्न, चेंडू हवेमध्ये मात्र तिथे कोणी क्षेत्ररक्षक नाही. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेणार का? तिसऱ्या धावासाठी प्रवीण पाटील उत्सुक, मात्र राजनने त्यांना थांबवले. 2 धावा, या 2 धावांच्या मध्ये धावसंख्येत होतोय बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते एकूणच 5च्या घरात. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर चांगली सुरुवात म्हणता येईल दोन्ही संघांसाठी. 3 चेंडू 5 धावा. पॉवर प्लेचं षटक, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. फैजलची दमदार गोलंदाजी पाहायला मिळतीये. कधी बोट फिरवले जात आहेत चेंडूवर, कधी यॉर्कर लेंथ, कधी शॉट ऑफ लेंथ. चांगलं मिश्रण पाहायला मिळतंय. फैजल पुन्हा एकदा राजांसाठी
स्लोअर वनचा चेंडू इथे मात्र चकमा दिला. राजन फिरवला बॅटचा आणि फैजलने टाकला बॉलचा कुठेही संबंध झाला नाहीये आणि निर्धाव चेंडूची होती सांगता. प्रवीण पाटील राजनसाठी टाकल्या वेगवान चेंडू स्लोअर वनने फसवलं होतं आणि इथे वेगाने चकवलंय त्रिपाचित केलंय. नक्कीच राजन आणि प्रवीण पाटील या दोघांचं कौतुक करेल मी. जनतेची सेवा करता करता ह्या क्रिकेटचं त्यांचं पॅशनही त्यांनी जपलंय आणि होणाऱ्या इतर प्रत्येक सामन्यामध्ये KSSL मध्ये प्रत्येक पर्वामध्ये त्या दोघांचाही मोलाचा सहभाग असतो. आतुरतेने खेळण्यात त्यांचा सहभाग असतो असे हे दोन्ही खेळाडू. मात्र राजनला इथे परतावं लागेल. फैजलने एक भेदक टाकलेला चेंडून घेतल्या यष्टीचा वेध त्रिफळाचित केलं राजनला आणि त्याची जागा घेण्यासाठी आता मात्र मैदानात पाचारण करण्यात आलंय. हार्दिक नाबर. तसंच मी सिद्धेश नारकर शिवसेना उपशाखा प्रमुख आणि आपला सर्वांचे लाडके मित्र म्हणून म्हणून ज्यांना आपण ओळखतो असे सिद्धेश नारकर यांचंही ते आगमन झाले. मी विनंती करतो त्यांनी मंचाशी जोडलं जायचं, मंचावर यायचंय. तुमचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम ऑन द स्टेज बन. एकूणच धावसंख्येचा विचार केला तर 5 धावा आतापर्यंत जमा करण्यात यश आलंय. 4 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर एकूण 5 धावा स्कोर बोर्डवर आणि राजनची जागा घेण्यासाठी आला हार्दिक नाबर. काल चांगली तडाख्यात सुरुवात केली होती. एक षटकार लगावला होता हार्दिकने. आता काय करतोय पॉवर प्लेचं षटक आहे. आव्हान असेल ते फैजलचं. खेळ बिंदास्त. गुडलेंचा चेंडू सोयी घेणारा चेंडू त्याला मात्र हलक्याने टोटवलं. 1 धाव मला मानावं लागते. प्रवीण पाटील दुसरी धाव घेण्यासाठी उत्सुक होते. खूपच चांगला त्यांचा फिटनेस, खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मी इथे मैदानात खूप चांगली वेगवान धाव घेताना त्यांना आपण बघतो. या चांगले स्वतःही एक चांगले खेळाडू आहेत. रायगड संघातून त्यांनी चांगलं प्रतिनिधित्व केलं दिसतं. वारंवार बॉक्स आणि आठरम दोन्ही क्रिकेटमध्ये त्यांचा दबदबा राहिलेला असे सिद्धेश नारकर. तत्पूर्वी मैदानात काय घडलंय. लेग बायच्या स्वरूपात आली 1 धाव आणि 1 धावेच्या मध्ये धावसंख्येत होतोय बदल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 7च्या घरात. प्रफुल्ल गायकवाड आणि बादशाह पीर ग्रुप यांचाही इथे आम्ही आभार मानतोय. त्यांनाही शाल आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचाही सन्मान केला जातोय. तुमचं लाभलेलं मोलाचं सहकार्य हे असंच वारंवार आम्हाला लाभवत आणि तत्पूर्वी मैदानात काय घडलं. संजय कारवांनी पहिला चेंडू टाकला होता. त्या पहिल्या चेंडूवर एक लेगबायच्या स्वरूपात धाव आली होती. ही बॅटच्या स्वरूपात आलेली दुसऱ्या चेंडूवर दुसरी धाव. 2 चेंडू 2 धावा खर्च केल्यात. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 8च्या घरात. संजय खारवा पुन्हा एकदा हार्दिक साठी टाकून क्षेत्रात हा संजय. नक्कीच पुढील चेंडू लो फुल टॉसचा चेंडू त्याला मात्र टोलवण्यात यश येते. काय घडतंय तिथे. जातोय चेंडू सीमा रेषा पार. सनसनाटी चौकार. हार्दिकच्या बॅट मधून आलेला पहिला चौकार आणि या 4 धावांच्या मदतीने एकूणच धावसंख्या जाऊन पोहोचतीये 12च्या घरात. सुरेख चेंडू. नक्कीच संजय बद्दल सांगत होतो. टागोनगर क्षेत्रातून येणारा हा खेळाडू चांगला क्रिकेट खेळताना दिसला. चांगलं क्रिकेट खेळत आलाय आणि इथे मात्र खेळताना एक लोअर फुल टॉस चेंडू टाकलेला यॉर्कर लेनचा टाकण्याचा केलेला प्रयत्न फसला आणि चौकार आलाय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू त्याला यॉर्कर करून घेतलाय. इथे काय घडतं. धावाची संधी निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा सुखरूप क्रीज मध्ये भाषावे ग्रुप आणि प्रफुल्ल गायकवाड तुम्ही इथे आलात, उपस्थिती दाखवलीत. KSSL चे सर्व कमिटी मेंबर्स तुमचे आभारी आहेत. तुमचं असं सहकार्य आम्हाला लाभत राहू. पुढील चेंडू पुन्हा एकदा भिडवायचा केलेला प्रयत्न मात्र फसला. बॅट्स आणि बॉलचा कुठेही संबंध झाला नाहीये. चेंडू विसावतोय यष्टीरक्षक राजनच्या हातात. निर्धाव चेंडूची होती सांगता. एकूण 12 धावा झाल्यात.
टोलण्याचा केला प्रयत्न, कार्पेटच्या साहाय्याने खेळलाय. जोपर्यंत फील्ड होईल, फैजल फील्डवर असेल, जोपर्यंत थ्रो होईल तोपर्यंत दुसरी धाव होणार का, आणि चपळाई पाहायला मिळाली. कोण बोलेल की हा 44 प्लसचा खेळाडू आहे प्रवीण पाटील, आणि फिटनेस त्यांनी दाखवलाय आपल्या सर्वांसाठी. पोलीस मध्ये काम करणारे हे प्रवीण पाटील, त्यांचा फिटनेस इथे पाहायला मिळाला, चपळाई पाहायला मिळाली. या 2 धावांच्या मदतीने ओव्हरची होती सांगता, आणि धावसंख्या जाऊन स्थिर होतीये 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14, 2 गडी बाद. चला जरा त्वरा करायची आहे स्वामी 11 संघ, आणि स्वामी 11 संघ विनंती असेल जास्त टाइम नाही घ्यायचा आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे. रंगत पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 2 षटकांमध्ये एकूण धावसंख्या झाली ती 14, 2 गड्यांच्या मोबदल्यात. पावरप्लेचं षटक नक्कीच कुठेतरी स्वामी संघाला रोखण्यात यश आलंय. ते सार्विका संघाला बॉलिंगसाठी कोण आलाय, सुशील सोनावणे. ह्या मैदानात दिवस रात्र प्रॅक्टिस करताना जो पाहायला मिळतो असा सुशील सोनावणे. फिटनेस बघाल, दिवस असो, रात्र असो, दुपार असो, संध्याकाळ असो, कधीही तुम्ही याल तर या सर्कल मैदानामध्ये वारंवार तुम्हाला बघायला मिळेल तो सुशील सोनावणे बॅट आणि बॉल सोबत प्रॅक्टिस करताना वारंवार पाहायला मिळतो. आज ती प्रॅक्टिस किती यशस्वी ठरणार, किती त्याचा कस इथे लागणार, ती पाहायला नक्कीच सर्व क्रिकेट रसिक उत्सुक आहेत. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक हाताळण्यासाठी आलंय ते सुशील सोनावणे. सामना करतील ते प्रवीण पाटील, आणि नॉन स्ट्राईकला असतील ते हार्दिक नाबर. पॉवरचं रिस्ट्रिक्शन संपलंय. 5 खेळाडू 38च्या बाहेर पाहायला मिळत आहे. तसे रिस्ट्रिक्शन सजलंय, 6 पार असलाय. बॅटिंगसाठी सज्ज प्रवीण. पहिला चेंडू लोअर फुल टॉसला बनवून घेतला. याकडचा चेंडू होता कार्पेटच्या साहाय्याने, जोपर्यंत मिड ऑफला गेला थोडासा गचा क्षेत्ररक्षण, आणि थोडीशी चूक उद्भवते. 1चा रूपांतर होत 4 मध्ये. टायगर कडून झालेली ही चूक, आणि चुकीचं रूपांतर झालंय 4 धावांमध्ये. नक्कीच वडील एका टीम मध्ये खेळतात आणि त्यांचा पुत्र एका दुसऱ्या टीम मध्ये खेळतोय. मगाशी रनआउटची संधी होती तेव्हाही टायगरने तो थ्रो दिला नव्हता. आताही त्याच्याकडून झालेली चूक. थोडस गचा क्षेत्ररक्षण झालं, त्याचं रूपांतर झालं 4 धावांमध्ये, आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येला मिळाला नवीन आकार, जाऊन पोहोचते 18. सुशील सोनावणेचा दुसरा चेंडू, गुडलेंवरून फिरवलेला चेंडू, त्याला मात्र पूल केलाय. जोपर्यंत तिथे क्षेत्ररक्षित होईल आणि फेक होईल तोपर्यंत किती धावा, 1 धाव पूर्ण. 1 धावेच्या मदतीने धावसंख्येला मिळतोय नवीन आकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 19च्या घरात 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. थोडासा संयम भरताना दिसत आहे, तर चौकार येतोय. त्यानंतर आलेला हा सिंगल नक्कीच धावसंख्येला वेग देताना आणि हलती ठेवताना. आता मात्र जबाबदारी असेल हार्दिकवर. हार्दिक काय करतील. लोअर फुलटॉस चेंडू यॉर्कर बनवून घेतला, चकमा दिला बॅट्समनला, चकमा दिला यष्टीरक्षकाला, आणि रूपांतर झालंय जो निर्धाव व्हायला पाहिजे होता त्याचं रूपांतर झालंय 22 मध्ये. 1 धाव. या 1 धावेच्या मदतीने धावसंख्येला मिळालाय नवीन आकार. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 20, 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॉलर इथं पराकाष्ठा करतोय, मात्र क्षेत्ररक्षकांची साथ लाभत नाहीये.
पुन्हा एकदा गचा क्षेत्ररक्षण आर्यन तिथे होते. थोडीशी चूक झाली आणि चुकीचा परिणाम तो काय, पुन्हा एकदा 4 धावा आणि या 4 धावांच्या मध्ये धावसंख्येला मिळाला एक नवीन वेग आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 24च्या घरात. थोडंसं महागडं षटक म्हणता येईल. सुरेख चेंडू हातात आहेत एक सुशील सोनावणे, पण परिणाम काय होत आहे तर क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाहीयेत. 2 चौकार आलेत आणि त्या 2 चौकाराच्या मदतीने एकूणच आतापर्यंत धाव संख्या जाऊन पोहोचली ती 24च्या घरात. ह्या सामन्यानंतर आपल्याला मिळतील टॉप 4 टीम, ज्या जाऊन मिळतील सेमीफायनल मध्ये आणि हलक्या हाताने टोटवलाय कव्हरच्या दिशेने, जिथे जोपर्यंत पुन्हा एकदा टायगर जाऊन क्षेत्ररक्षित करते तोपर्यंत चपळाईने या 2 धावा चपळाई पाहायला मिळाली. होप्स तिथे सुशील व्यवस्थित असतील, लागला नसेल चेंडू त्यांना. एक वेगवान थ्रो होता, टायगरच्या हातातून निघालेला हा थ्रो होता. वेध घेतला यष्टींचा, सॉरी प्रवीण. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट केलंय, बॅट्समॅनला बीट केलंय. यष्टीरक्षकाने मात्र चेंडू थांबवलाय. निर्धाव चेंडूची होती सांगता षटकाची होती समाप्ती. एकूणच धावसंख्या स्थिर मात्र 26. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. सव्वीस धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 26 वर 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा फैसल, ज्याने पॉवर प्लेचं एक सुरेख षटक हाताळलं होतं, तोच फैसल पुन्हा एकदा बॉलिंगला आलेला दिसतोय. सान्विका 11 संघ कुठेतरी कुंपण घालण्यात यश येते, त्या कुंपणाला भेदण्यात मात्र यशही येते. ते स्वामी 11 संघाला कुठेतरी गचा क्षेत्ररक्षण चांगला स्कोरबोर्ड हलताना दिसतोय. स्लोअरचा चेंडू फटका फसताना दिसतोय आणि काय सुरेख कॅच, काय कॅच काढली. नक्कीच एक गचा क्षेत्ररक्षण केलं, त्यानंतर मात्र हा चांगला कमबॅक पाहायला मिळालाय. फैजलने टाकला स्लोअरचा हा चेंडू, हार्दिकला मात्र माघारी परतवेल. फसवलं हार्दिकला, फटका फसलाय, चेंडूला पकडलंय ते टायगरने आणि माघारी परतवलंय हार्दिकला. आणि आता कोण आलंय विकेटवर बघू शकतो, ज्याची प्रतीक्षा होती खेल बिंदास मध्ये काल जो एक मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता स्वामी संघाकडून, तोच हा खेळाडू नेहमीच चर्चेचा विषय असतो, असा आपला सर्वांचा लाडका गौरव ढगे. गौरव ढगे काल नक्कीच चांगली फलंदाजी करताना दिसला होता. आज काय करतो, आज गरज असताना बाट मधून किती धावा कुटतोय. सामना करेल फैजलचा दुसरा चेंडू, जोरदार टाकला चेंडू, त्याला फुलटॉस स्वरूपात टोलवलाय. जोपर्यंत फेकी होईल थोडस गचा क्षेत्ररक्षण आणि रूपांतर झालंय चौकारात. 1 बाउन्स, सनसनाटी चौकार येताच नावाची प्रचिती दिली या गौरवने. बॅट मधून एक सनसनाटी चौकार लगावला. ह्या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येला दिला नवीन आकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 30च्या घरात. स्वतःला चर्चेपासून दूर नाही ठेवू शकत असे गौरव, त्यांच्या बॅट मधून आलेला सनसनाटी चौकार नक्कीच स्वामी संघाला थोडासा आधार देणारा असेल. थोडासा अडचणीत सापडलेला संघ 3 गडी इथे माघारी परतले. तर तीस
सुमित हेगर बॅटिंग लाईन वर दिसतील, मैदानात दिसतील. कर्णधार स्वतः आता बॅटिंगच्या भूमिकेत असतील. थोडीशी जबाबदारी घ्यावी लागेल. स्कोरबोर्ड हलता ठेवावा लागेल. प्रवीण चांगली फलंदाजी करताना दिसत आहेत. सिंगल डबल आणि चौकारांची फलंदाजी करताना दिसत आहेत. सुमितला मात्र स्कोरबोर्ड हलता ठेवण्यात यश आणावं लागेल. फैजलचा पुढील चेंडू, जोरदार यॉर्करचा चेंडू. इथे काय घडलंय, बॅटची कडा घेतली आहे. यष्टी मागे कोणती चूक करत नाहीये राजन आणि एक सुरेख झेल पकडलाय आणि सुमितला इथे आल्या पावली माघारी परतावं लागेल. वेगाने इथे बीट केलंय. नक्कीच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतीये. कमर्शियल क्रिकेट खेळताना नक्कीच एक चांगलं मिश्रण करताना दिसतात. कधी स्लोअर वन, कधी यॉर्कर लेंथ, कधी शॉर्ट ऑफ लेंथ, कधी बॅक ऑफ द हँड, कधी बॉलवर बोट फिरवून कट, असे सुरेख चेंडू हाताळताना दिसतात ते फैजल. वेगाने तर बीट केलंय. सुमितला माघारी परतवले आणि त्याची जागा घेण्यासाठी आता मैदानात येताना दिसत आहेत ते नवीन फलंदाज मिलिंद. वेगवान चेंडू, कानाजवळून प्रश्न विचारत गेलेला चेंडू, काही समजेल तोपर्यंतच यष्टीरक्षकाच्या हातात गेला होता वेग आणि उसळीने इथे बीट केलंय. सुरेख चेंडू हाताळताना दिसला तो फैजल. ह्यानंतरचा होणारा सेमीफायनलचा पहिला सामना असेल आयुष 11 विरुद्ध अंशिका 11. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. नाणेफेकीचा कौल आपण लगेचच करून घेणार आहोत. एकदा स्लोअरवरचा चेंडू, यॉर्करचा चेंडू, त्याला टोलण्याचा केलेला प्रयत्न फसला. बॅटची कडा घेऊन चेंडू जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव पूर्ण. या एक धावेच्या मदतीने धावसंख्येला मिळतोय नवीन आकार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या जाऊन स्थिरावतीये 31च्या घरात. तीन षटकांनंतर 31 धावा, 5 गड्यांचा मोबदल्यात. सॉरी 4 ओव्हर. आयुष आणि अंशिका दोन्ही संघाला विनंती असेल लगेचच आपण नाणेफेकीचा कौल करून घेणार आहोत. सेमीफायनल पहिली KSSL पर्व 8 मधील सेमीफायनलची पहिली लढत असेल ती आयुष 11 विरुद्ध अंशिका 11. दोन्ही संघाचे कर्णधार तुम्हाला विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी मंचावर यायचंय. टॉमने जिंकवलं ना, टॉमने. चपळाई पाहायला मिळाली. चपळाईने 2 धावा पूर्ण. रनआउट साठी नक्कीच ऑन होती, अपील केली जाईल. आणि इथे काय पंचांनी बोट उंचावून मिलिंदला माघारी धाडलंय. रनआउटचा विकेट मिळालाय. सुरेख थ्रो पाहायला मिळाला. आर्यनच्या पहिल्या चेंडूवर दुसरी धाव घेताना इथे फलंदाज झालाय बाद. मिलिंदला इथे रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावा लागले. त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो इम्तियाज मॅन फ्रॉम टाकनगर. गुडलेचा चेंडू टोलाचा केला प्रयत्न फसलाय. धावची संधी निर्माण झालेली मात्र अतिरिक्त धाव भर पडली. अतिरिक्त धावेने 1 धाव. यस नो हो विल गो. रनआउट साठी अपील केली मात्र पंचांनी त्यात इंटरेस्ट दाखवला नाहीये. 2 धावा मिळतील. एक अतिरिक्त धावेच्या स्वरूपात आलेली
ही धाव आणि या 2 धावांच्या मदतीने स्कोर बोर्डला मिळतोय नवीन आकार. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतो. कॅच सोडली आहे, त्याचा दंड पडलाय 2 धावा. 2 धावांच्या मदतीने धावसंख्येला मिळाला नवीन आकार. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 36 या धावसंख्येवर. इम्तियाजसाठी सुवर्ण संधी. जर का एक षटकार लगावला इम्तियाजने तर अरबाज कडून त्याला ₹500 पारितोषिक असेल. इम्तियाज मॅन इन ऍक्शन सामना करे अर्जेंचा पुढील चेंडूचा. वेल लेफ्ट केलेला दिसतो. व्हाईट साठी हा लेफ्ट केलेला बट आर्यनचा चांगला चेंडू निर्धाव चेंडूची होती सांगता आणि या व्हाईट साठी घेतला थर्ड एम्पायर रिव्ह्यू. व्हाईट साठी आपण जो रिव्ह्यू ठेवला त्याचा इथे फायदा घेताना दिसत आहेत. डिसिजन पेंडिंग असेल. रिव्ह्यू घेण्यात आलाय व्हाईट साठी. नक्कीच आपण थर्ड अंपायरकडे गेलोय. थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपल्याला सरतापे पाहायला मिळतील. आणि हा निर्धाव चेंडू असेल. रिव्ह्यू फेल जाताना दिसतोय. चांगलं पंच अंपायरिंग करताना दिसत आहेत. निर्धाव चेंडूची होती सांगता. पुन्हा एकदा लाईव्ह मॅच मध्ये जाऊयात. आर्यन शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू त्याला पुल करण्याचा केला प्रयत्न. जोपर्यंत इथे स्वतः आर्यन फॉलो थ्रू मध्ये जातील आणि टायगर इथे चांगला थ्रो पाहायला मिळाला. 2 धावा पूर्ण. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येला मिळालाय नवीन आकार. धावसंख्या जाऊन पोहोचतीये आणि पंचाचा निर्णय येतोय 1 शॉट. कुठेतरी धावताना चूक झालीये. 2 धावा धावल्या खऱ्या पण मिळतील मात्र 1 आणि या 1 धावेच्या मदतीने धावसंख्येला मिळाला एक नवीन आकार. धावसंख्येत होतोय बदल. धावसंख्या स्थिर 37. या पहिल्या इनिंग मध्ये शेवटचा षटकातील शेवटचा चेंडू आर्यन आणि त्याचा सामना करतील ते इम्तियाज. जर का षटकार लगावला तर ₹500 बक्षीस आहे त्यांना. याची त्यांनी नोंद घ्यायची आहे. आर्यन वेगवान चेंडू वेगाने बीट केलाय. पंच डॉट किरण डॉट बॉल. धन्यवाद. पंचाचा निर्णय येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर असेल 37. जिंकण्यासाठी आवश्यकता असेल सान्विका 11 संघाला ती 38 धावांची.
थोडीशी 37 धावा. हॅलो 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 हॅलो. हॅलो. 37 धावांपर्यंत मजल मारता आली आहे ती स्वामी इलेव्हन संघाला. नक्कीच बॉलिंगची इथं पराकाष्ठा असेल. सान्विका इलेव्हनला जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती 38 धावांची. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळतीये. डिसाइडिंग मॅच आहे. ह्या सामन्यात जो कोणी जिंकेल तो जाऊन पोहोचेल सेमीफायनलच्या दुसऱ्या लढतीमध्ये. त्या दुसऱ्या लढतीमध्ये कोण आपली जागा पक्की करणार, स्वामी इलेव्हन की सान्विका इलेव्हन. काल जेव्हा हे दोन्ही संघ एकमेकांसमोर टाकले होते तेव्हा सान्विकाने बाजी मारली होती. आजही काहीशी तशी सुरुवात पाहायला मिळतीये. स्वामी इलेव्हन संघाला रोखण्यात यश आले. ते 37 धावांपर्यंत गोलंदाजी इथे साजेशी करावी लागेल. 37 धावांचं आव्हान थांबवायचं असेल तर लो स्कोरिंग मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करावं लागेल. याच्या आधीच्या मॅच मध्ये जसं आपण पाहिलं शिवसंघाला 44 धावा करण्यापासून जसं रोखण्यात आलं होतं तसंच काहीच साजेशी गोलंदाजी करावी लागेल स्वामी इलेव्हन संघाला. चला स्वामी इलेव्हन संघ विनंती करतो की आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी मैदानात यायचंय. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. पंचांना आपण ह्या भरवणामध्ये क्षणभराची विश्रांती देतोय. चला स्वामी इलेव्हन आपण मैदानाचा ताबा घ्यायला सुरुवात करायची आहे. क्षेत्ररक्षण सजवायचंय. लगेचच पंचही येतील. चला स्वामी इलेव्हन संघाला विनंती असेल लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. स्वामी इलेव्हन संघ चला सहकार्य करायचं. आपल्याला मॅच संपवायच्या नियमाचं पालन करायचं. खेळाडू वृत्तीचं पालन करायचंय. KSSL पर्व 8 मध्ये येऊन ठरलो आहे. ह्याच्यानंतरची मॅच असेल ती सेमीफायनलची पहिली लढत असणार आहे. तर मी दोन्ही सेमीफायनल 1 मध्ये जे 2 संघ दाखल झालेत आयुष इलेव्हन आणि अंशिका इलेव्हन दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण लगेच जर नाणेफेकीसाठी यायचंय. स्वामी इलेव्हन संघ चला मैदानाचा ताबा घ्या. स्पर्धेला सुरुवात करायची आहे. स्वामी इलेव्हन संघ चला मैदानाचा ताबा घ्या. लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. चला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. स्वामी इलेव्हन संघ पंचही रेडी आहेत. चला स्वामी इलेव्हन संघ पंच आलेले आहेत मैदानात. चला मैदानाचा ताबा घ्या. आपल्यातीलच एक खेळाडू आणि आपले मित्र काळे यांचं इथे आगमन झालंय. नक्कीच आजारातून झुंज देताना पण या KSSच्या प्रेमा खातीर आणि आपल्या सर्व क्रिकेट रसिकांच्या प्रेमा खातीर मैत्री खातीर इथे त्यांचं आगमन झालंय. एकदा जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करूयात. क्या बात है काले. गुड टू सी यू अगेन. चला पंचांनी मैदानाचा ताबा घेतला आहे. मी खेळाडूंना विनंती करतो की त्यांनी लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय.
चला स्वामी 11 शेवटचा पुकार असेल. जर का तुम्ही मैदानाचा ताबा नाही घेतला तर पेनल्टी देण्यात येईल. थोडंसं नियमांचं पालन करूयात, खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन करूयात. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. सबस्टिट्यूटचे रूल्स अंपायर सांगतील, मैदानात अंपायर सांगतील. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. सगळ्यांनी अंपायरकडे जायची गरज नाही, फक्त कॅप्टनने जा. बाकीचे फिल्डिंग लावून घे. ऋषी फिल्डिंग सजवून घे. फिल्डिंग सजवून घे. सगळ्यांनी अंपायरची बोलायची गरज नाही. कर्णधाराला बोलू द्या. बाकीच्यांनी लगेचच फिल्डिंग सजवून घ्यायची आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. सगळ्यांना कर्णधार फक्त अंपायरशी बोलूया. बाकीच्यांनी क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. चला त्वरा करायची आहे, सहकार्य करायचंय. चला सहकार्य करायचंय, सामन्याला सुरुवात करायची आहे, अन्यथा स्वामी 11 संघाला पेनल्टी देण्यात येईल. थोडीशी त्वरा करायची आहे. फिल्डिंग सजवून घ्या. पंच फक्त जो काही निर्णय असेल त्या बॅटिंग टीमला पण तिथे विकेटवर सांगून द्यायचा आहे. पंच जो काही निर्णय झाला असेल तो बॅटिंग टीमलाही तिथे सांगायचा आहे विकेटवर. चला वळूयात सामन्याकडे. थोडीशी विश्रांतीनंतर दोन्हीच्या दिरंगाईनंतर या सामन्याकडे पुन्हा वळूयात. धाव संख्याचं आव्हान असेल त्या अवघ्या 38 धावा, आणि या 38 धावा कशा रोखणार हे आव्हान असेल स्वामी 11 संघाच्या गोलंदाजाकडे. गोलंदाजी पाचारण करण्यात आलंय. चला यार लवकरच सुरुवात करायची सामन्याला. दिरंगाई टाळायची आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. चला बाकी सर्व खेळाडूंना विनंती असेल की त्यांनी बाहेर जायचंय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. कमिटी आणि जो पंच निर्णय देतील त्याचा आपण सन्मान करायचा आहे. पंचाचा निर्णय अंतिम राहिलं. क्षेत्ररक्षण सजलेलं दिसायला पाहिजे. बॉलिंग लाईनअपवर ऋषी ते सज्ज दिसतोय. बॅटिंग लाईनअपवर आनंद असेल स्ट्राईकला, तर नॉन स्ट्राईकला असेल तर राजन. दोन्ही धडाकेबाज फलंदाज पॉवर प्लेचा फायदा कसा घेतील, या 38 धावा कुटुंबामध्ये किती वेगाने करतील, की किती कुंपण घातलं जाईल. हा सगळी चढावड या इव्हेंट आपल्या ह्या सामन्यामध्ये पाहायला नक्कीच सुरस असेल. ऋषी गोलंदाजी मार्कवर सज्ज, सामना करेल आनंद.
स्वामी 11 संघाने एक रिस्क घेतली आहे. नक्कीच एक प्लेअर शॉट लावलाय, कोणतरी येणार आहे त्यासाठी हा एक शॉर्ट फिल्डर लावलाय आणि त्याचाच परिणाम तो काय पॉवर प्ले मध्ये फक्त एकच आणि त्याचाच परिणाम तो काय पॉवर प्ले मध्ये फक्त एकच खेळाडू 30 बाहेर असेल. या एकच खेळाडू बाहेर असताना कशी गोलंदाजी करणार ऋषी, कशी गोलंदाजी करणार ह्याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. ऋषी गोलंदाजी मार्ग सज्ज, सामना करेल तो आनंद. वयात सामन्याकडे चला सुरुवात करायची आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे, लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. ऋषी चला खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन करूयात. यॉर्कर लेनचा चेंडू त्याला मात्र भिरकावून दिला. तिथे कोण दिसतंय? गौरव डगे आणि सुरेख कॅच. कॅचचा परिणाम काय आनंदला बाहेर परतावं लागते. हाय व्होल्टेज मॅच, कारण डू अँड डाय मॅच आहे. हाय व्होल्टेज मॅचची सुरुवात झाली आहे विकेटच्या पतनाने. जर का विचार केला तर स्वामी 11चाही पहिल्याच चेंडूवर पहिला गडी बाद झाला होता. तशीच साजेशी सुरुवात करून देताना दिसतोय ऋषी. आनंदला पहिल्या चेंडूवर माघारी परतावं लागतंय. गोल्डन डकचा शिकार बनतोय तो आनंद. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद. सुरेख क्षेत्ररक्षण, जिथे क्षेत्ररक्षण सजवला होता. एकच वेल्डर पॉवरप्लेच्या बाहेर, पॉवरप्लेच्या क्षेत्रामध्ये एकच खेळाडू 30 बाहेर होता आणि त्यालाच टिपून काढलाय. त्याच्याच हातात झेल देऊन बाद झालाय तो आनंद आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानात पाचारण करण्यात आले तो संजय खरवा, मॅन फ्रॉम ट्रागोनगर, एक ऑलराऊंडर. दिलीप आहे की संजय? कोण आहे? ए बाबा तू घालून बघ. माय बॅड. क्षमा असावी संजय खरवा, नाही तर दिलीप इथं पाचारण करण्यात आलंय. आनंदची जागा घेण्यासाठी दिलीपला मैदानात पाठवण्यात आलंय, धाडण्यात आलंय आणि त्याचा सामना असेल तर ऋषी सोबत. चांगली सुरुवात केली ऋषीने. एक लोअर फुल टॉसचा चेंडू होता, यॉर्कर लेन टाकण्याचा प्रयत्न केलेला, लोअर फुल टॉस आणि त्याला टोलण्याचा प्रयत्न इथं फसला. आनंदला मागे परतावं लागत आहे. थोडस वातावरण बिघडताना दिसतंय मैदानात, हवेचंही वातावरण बिघडलंय. हाय व्होल्टेज मॅच, लो स्कोरिंग मॅच ऋषी दिलीपसाठी. पाय स्लिप झाला होता, डेड बॉल असेल. पुढील चेंडू हलक्या आधाराने डोळा लेग साईडच्या दिशेने खेळला, फाईन लेगच्या दिशेने. जिथे जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव पूर्ण. एक धावेच्या मदतीने धाव संख्येत होतोय बदल. धाव संख्या जाऊन स्थिरावतीये 1च्या घरात. पहिला खातं उघडतंय 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 धाव वैयक्तिक. अंशिका 11 आणि आयुष 11 दोन्ही संघांना पुकार, शेवटचा पुकार असेल. नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी यायचंय. सेमीफायनलची पहिली लढत, यानंतर लगेच आपण सुरुवात करणार आहोत सेमीफायनलला. आणि सेमीफायनलची पहिली लढत असेल ती कोण? अंशिका 11 आणि आयुष 11. राजांसाठी पहिला चेंडू लोअर स्लोअर वरचा टाकला चेंडू, बॅटची कडा घेऊन काय होतंय? राजनला माघारी परतावं लागतंय. राजनचं विकेट इथे जातोय. आनंद नंतर राजनला तंबूच्या अस्त्राला परतावं लागतंय. 3 चेंडूंमध्ये काय घडलं? पहिला चेंडू आनंदला परतवलं, दुसऱ्या चेंडूवर एक हलक्या हाताने खेळून काढलेला सिंगल होता. तिसरा चेंडूवर फुल टॉस बॉलला टोलवण्याचा केलेला प्रयत्न फसला. बॅटची कडा घेऊन चेंडू गेला शॉट फाईन लेगच्या दिशेने आणि झेल बाद. राजनलाही माघारी परतावं लागतंय. 3 चेंडू 1 धाव 2 गडी बाद. हाय व्होल्टेज मॅच मध्ये मल्टिपल इव्हेंट पाहायला मिळत आहेत आणि राजनची जागा घेण्यासाठी एक यंगस्टर आर्यन मैदानात येताना दिसतोय. या मैदानात वारंवार खेळताना आर्यनला आपण बघतो. नक्कीच खेळ बिंदासचा मानकरी हा ठरू शकतो, कारण कालपासून एक चांगली फलंदाजी करतोय, लय मध्ये दिसतोय, बॉलवर चालत येऊन फलंदाजी करताना दिसतोय. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळतीये.
शाब्दिक चढाओढ पाहायला मिळतीये. हेच ते KSSL आणि का नसावी, डू अँड डाय. KSSL टायटल आहे, KSSL 8 ह्या पर्वाचं टायटल आहे. त्या टायटलचा मानकरी मी ठरणार का? आणि त्याचसाठी ही चढाओढ पाहायला मिळतीये दोन्ही संघांमध्ये. नॉकआउटचा हा सामना. ऋषीचा पुढील चेंडू आर्यनसाठी. डान्सिंग डाऊन द लाईन आलेले थोडासा स्लो रन केला चेंडू, कुठेतरी बीट केलं आर्यनला. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. यष्टी मागे नक्कीच सुमित हेळेकर पायांनी चांगला चेंडूला स्टॉप केला. निर्धाव चेंडूची झाली सांगता. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव बोर्ड मात्र स्थिर 1 वर. 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुरेख ओव्हर. हाय व्होल्टेज मॅच मध्ये पॉवर प्लेची ओव्हर जिथे फक्त एकच खेळाडू 30 बाहेर आहे अशा वेळेस ओव्हर हाताळणं नक्कीच एक आव्हान असतं. ते पेलवताना ऋषी 5वा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅटची कडा घेऊन इनसाइड एज घेऊन थर्ड मॅनच्या दिशेने जाईल. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेची ओढ 2 धावा पूर्ण करण्यात यश आलंय ते आर्यन याला. या 2 धावांच्या मदतीने स्कोर बोर्ड मध्ये झालाय बदल. स्कोर बोर्ड स्थिर मात्र 3 वर आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात. अंशिका 11 आहे, आयुष 11. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल, चला लगेचच नाणेफेकीचा कौल करून घेतोय आपण. अवघ्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपली मॅच आहे, सेमीफायनलची पहिली मॅच आहे. त्या मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण करून घेणार आहोत. मॅचकडे बघूया आता मॅच मध्ये काय घडतंय. ऋषी लोखंडे आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत. पुढील चेंडू आर्यनसाठी. वेगवान टाकला चेंडू, टोलाचा केला प्रयत्न. काय घडतंय या चेंडूवर येतोय घणाघाती हल्ल्यात षटकार. पंचांचे दोन्ही हात वर म्हणतील षटकार. आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्येला मिळाला एक नवीन आकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9च्या घरात. आयुष आणि अंशिका 11 दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचंय. पहिल्या षटकात काय घडलं एक वेगवान आढावा घेऊयात. एक प्लेयर कमी होता, 10 प्लेयर मध्ये क्षेत्ररक्षण सजवलं. एकच फिल्डर 30 बाहेर होता आणि त्यामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा मोठी मछली राजन जाळ्यात फसली. 4था चेंडू डॉट, 5वा चेंडूवर 2 धावा आणि 6व्या चेंडूवर आर्यनने चढवलेल्या हल्ल्यात आलेले 6 रन. एकूणच धावसंख्येला मिळाला 9चा आकार एका षटकाच्या समाप्तीनंतर. जे काही या मॅच मध्ये इव्हेंट घडले ते ज्या खेळाडूसाठी घडले असा संदीप पवार, मॅजिक फिंगर, लेफ्ट आर्म बॉलर, नक्कीच पूर्ण मुंबईमध्ये ज्याने आपलं नाव गाजवलं. लेदर क्रिकेट खूप चांगले खेळतात, टेनिस क्रिकेटमध्येही चांगले खेळतात. हल्ली तर वसई विरार साईडला कंटिन्यू विनिंग झोनमध्ये असतात असे संदीप पवार. संदीप पवार लेफ्ट आर्म बॉलर गोलंदाजी करतील दिलीपसाठी. रिओसिपचा केलेला प्रयत्न मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. पायांवर हा चेंडू आदळतोय. निर्धाव चेंडूची होती सांगता. सुरेख सुरुवात म्हणता येईल. पॉवर प्लेचं दुसरं षटक वैयक्तिक पहिलं षटक हातात दिसतोय संदीप. दुसरा चेंडू दिलीपसाठी. फिरकी घेणारा चेंडू त्याला हलक्या हाताने टोटवलंय. थोडं शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, त्याला चांगला चेंडूला चांगला सन्मान देत, कारण तिकडे फिल्डर आहे. जोरात टोलवला तर कॅचही जाऊ शकतो म्हणून एक हलक्या हाताने सिंगल केली आहे आणि दिलीपने स्ट्राईक रोटेट केली आहे. टॉस होतोय सेमीफायनलचा. टॉस होतोय ह्या नंतरच्या होणारा सेमीफायनल मॅचचा. आणि टॉस साठी कोण आलाय? काय आपले सर्वांचे मित्र, आवडते मित्र, एक चांगला खेळाडू काळ्यांचं इथं आगमन झालंय. एकदा जोरदार टाळ्याने काळ्याचं स्वागत करूयात. वेलकम कम बॅक. हा चौकार तत्पूर्वी ग्राउंडवर काय घडलं? चौकार आलाय संदीपला आणि याच्या आर्यनच्या बॅटेतून आलेल्या 4 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्या झाली आहे 14. नाणेफेकीचा कौल होतोय. काय नाणेफेकीचा कौल करतात आयुष 11 विरुद्ध अंशिका 11. यानंतर होणारा पुढील सेमीफायनलचा सामना, त्याचा नाणेफेकीचा कौल होतो. एकीकडे मैदानात काय घडतं? आर्यनची बॅट बोलती. एक षटकार, त्यानंतर चौकार, संदीपवर चढवलेला हल्ला.
चांगला चेंडू कव्हरच्या दिशेने टोलवला आहे. तिथे कोणी फिल्डर नसेल. फिल्डर इंटरेस्टेड आहेत स्टॉप करण्यामध्ये, पण स्टॉप होईल का आमिरची? काय चेस म्हणता येईल. 100% दिलेत, 100% दिलेत आणि या 100%चं रूपांतर झालंय. एक धाव रोखण्यात यश आलंय. या एक धाव रोखण्यात यश आलंय. काय चेस म्हणता येईल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्या आमिरसाठी. काय तो चेंडू चेस केला आणि आपल्या संघासाठी एक धाव रोखली. लो स्कोरिंग मध्ये फिल्डिंगवर कमी केलेला प्रत्येक रन खूप इम्पॉर्टंट असणार आहे आणि त्यासाठीच इथं मेहनत करताना दिसतात ते स्वामी इलेव्हनचे खेळाडू. संदीपचा चेंडू दिलीपसाठी. हलक्या हाताने टाकलाय. रिओ स्वीपचा फटका फसतो नाही म्हणता येणार. अपेक्षा होती 4ची, पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव्यावर समाधान मानावं लागलं आणि या एक धावेच्या मदतीने एकूण धावसंख्येला मिळाला नवीन आकार. धावसंख्या जाऊन बसली 16. सॉरी, माफ करा, 18. अजूनही या षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक. पॉवर प्लेचा दुसरा षटक, पॉवर प्लेचा अंतिम षटक म्हणता येईल. शेवटचा चेंडू खेळ बिंदास मध्ये. ह्या चेंडूवर काय होणार? सरसावत कट करण्याचा केलेला प्रयत्न फसलाय. कीपरच्या हातात चेंडू गेला. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर मात्र 18. इथून सामन्याचं समीकरण काय येतंय? अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. 18 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता किती असेल? तर 20. स्वामी संघाला जर का जिंकायचंय तर या 20 धावा रोखायच्या आहेत आणि जर का सान्विका संघाला जिंकायचं असेल तर या 20 धावा 18 चेंडूमध्ये पूर्ण करायच्या आहेत. 18 बॉल 20 धावा. नाणेफेकीचा कौल कोण जिंकले इकडे सेमीफायनलचा? पहिल्या सेमीफायनलचा नाणेफेकीचा कौल जिंकतोय तो अंशिका इलेव्हन. नक्कीच लगेचच त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. हार्दिक नाबर काल सुरेख षटक हाताळलं होतं, त्याचंच इथं आगमन करण्यात आलंय. बॉलिंगसाठी 5 रन करण्यात आलंय. पावलेचं षटक संपले तर नक्कीच 5 क्षेत्ररक्षक आपल्याला थडियाच्या बाहेर दिसतील. या तिसऱ्या आणि एक महत्वपूर्ण षटकामध्ये हार्दिकची कामगिरी कशी असेल त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेले असेल. पहिला चेंडू बॅक ऑफ द हँड स्लोअर वरचा टाकला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडतील. मारण्यापासून स्वतःला रोखलं. एक अतिरिक्त धाव जायला नको म्हणून स्वतःला रोखण्यात त्यांनी या एकच धाव्या समाधान मानावं लागतंय ते. आणि त्या एक धावेच्या मदतीने एकूण धावसंख्येला मिळाला नवीन आकार 19. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल अंशिका 11 वर्सेस आयुष 11. अंशिकाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आगळ्यावेगळ्या रनअप मध्ये हार्दिक पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. त्या लोअर फुल टॉसला टोलवला मिड विकेटच्या दिशेने. ढगे तिथे असतील. नेहमी चांगले क्षेत्ररक्षण करताना दिसतात. ज्याचा विषय असतात थोडंसं गचा क्षेत्ररक्षण आणि त्याचाच दंड म्हणून तो काय एक धावेचं रूपांतर झालंय 3 धावांमध्ये. लो स्कोरिंग मॅच मध्ये हे टाळायचंय. लो स्कोरिंग मॅच जर का डिफेंड करताय तर त्यामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं पाहिजे आणि नक्कीच ढगेसारख्या प्लेअरकडून ही अपेक्षा नाहीये. कुठेतरी नाखुश असतील स्वतःवर. हार्दिक पुन्हा एकदा अटॅक मध्ये दिलीपसाठी. या 3 धावांच्या मध्ये धावसंख्येला मिळालेला नवीन आकार 22 धावा. तिसरा चेंडू दिलीपसाठी. जोरदार टाकला चेंडू कट केलाय. त्याला थर्ड मॅनच्या दिशेने दिशा दिली आहे. फक्त ती दिशेत किती रन मिळणार जोपर्यंत चेस होईल आणि थ्रो होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसरीची माग आर्यन चुकवते पण दिलीपने मात्र इंटरेस्ट दाखवला नाही. पुन्हा एकदा का क्षेत्ररक्षण रनआउटची संधी. रनआउट होणार का? पंच मात्र नटआउटचा इशारा देतील. इव्हेंट घडतायत. प्रेशर दिसतंय क्षेत्ररक्षकांवर. प्रेशर दिसतंय कुठेतरी. त्या प्रेशरमध्ये चुका होत आहेत आणि ह्याच चुका त्यांना टाळायच्या असतील. जर का हे आव्हान अवघ्या 38 धावांचं आव्हान जर का थांबवायचं असेल 38 धावा करण्यापासून रोखायचं असेल सान्विका 11ला तर
हार्दिकचा चौथा वैयक्तिक षटकातील चौथा चेंडू घेऊन दिलीपसाठी अगल्या वेळा रनअप मध्ये पुन्हा एकदा बॅक ऑफ द हँडचा चेंडू बॅटची कडा घेऊन जिथे कोणी नाही तिथे गेलाय. फाईन लेगच्या दिशेने गेलेला चेंडू 2 धावा, तिसरीही धाव पूर्ण आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्येला मिळतोय एक वेग आणि एक वेगळा आकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27. इथून अवघ्या 11 अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक ह्या षटकातील. हे 2 चेंडू येणारे 2 नवीन षटक, एकूणच 14 चेंडू आणि अवघ्या 11 धावा. समीकरण बदलतायत. पारड सान्विका 11च्या दिशेने झुकतोय. पहिल्या ओव्हरमध्ये सुरेख संधी निर्माण करून पारड थोडंसं जड केलं होतं स्वामी 11ने, पण मात्र आर्यने त्याच्यावर आतापर्यंत पाणी फिरलंय. जोरदार तडाख्या हातात टोललेला चेंडू, इथे कोणतीही चूक करत नाहीये. ढगेच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू, झेल बाद झालाय तो आर्यन. चांगला धावा करत होता. रणनीतिबिंद विकेट मध्ये चांगला डबल टिबल धावा घेऊन धावसंख्येला वेग देत होता, मात्र टोलवण्याचा केलेला प्रयत्न फसतोय आणि झेल बादच्या स्वरूपात तंबूच्या अस्त्राला परततोय तो आर्यन. आर्यनची जागा घेण्यासाठी कोण येतोय? फैजल. मातरम टागोनगर कमर्शियल क्रिकेटमध्ये चांगलं नाव केलेला, चांगली गोलंदाजी प्रात्यक्षिक दाखवलं. आता फक्त बॅटिंगसाठी त्याचं पाचारण करण्यात आलंय. बॅटिंगमध्ये किती दमखम दाखवतोय, या 11 धावा किती लवकर कमवतोय आणि सान्विकाचा विजय निश्चित करतोय. तर आव्हान असेल ते हार्दिक समोर, स्वामी 11 संघासमोर त्या 11 धावा रोखण्याचं. फैजल या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. जो कोणी संघ जिंकेल तो थेट जाऊन पोचेल KSSL पर्व 8च्या दुसऱ्या सेमीफायनल मध्ये आणि जाऊन भिडेल तो कोणत्या संघाला रे? कायरा 11ला. हार्दिक पुन्हा एकदा शेवटचा चेंडू हाताळताना फैजलसाठी शॉटॉफचा चेंडू टोलण्याचा केलेला प्रयत्न, बॅटची कडा घेऊन जोपर्यंत तिथे क्षेत्ररक्षक येईल फील्ड करेल आणि थ्रो करेल. एक धाव सहजरित्या पूर्ण. ओव्हरची होती समाप्ती. या 1 धावेच्या मदतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या स्थिर 28. 12 चेंडू 10 धावा. कोण टाकणार हे षटक? जर का चांगली स्टारकास्ट बघता संदीप पवार, ऋषी, 2 चांगले ऑप्शन्स आहेत. त्यातून निवड करण्यात आली आहे. संदीप पवार नक्कीच लेफ्ट आर्म स्पिनरकडे जायचा त्यांनी निर्णय घेतलाय. कॅप्टन चर्चा करताना, व्हाईस कॅप्टन चर्चा करताना, बॉलर तिथे चर्चा करताना, फिल्डिंग सजवताना, कारण बॅटिंगला आहे तो फैजल. मोठे फटके मारण्याची चांगली क्षमता आहे, त्याला रोखायचंय. जर का मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला तर कसं त्याला जाळ्यात अडकवता येईल त्यासाठी प्रयत्न करायचा आहे. म्हणूनच क्षेत्ररक्षण ते चाली रस्त्यात जात आहे, तर सजवलं जातंय, जाळं फेकलं जात आहे. त्या जाळ्यात फैजल फसणार का? नक्कीच येणारे काही चेंडू सांगून जाईल. बॉलिंगची धुरा सांभाळतोय तो संदीप. संदीप पवार वैयक्तिक दुसरं तर सांघिक 4थं षटक घेऊन आलेत. 10 धावा, 12 चेंडू 10 धावा. निर्णायक षटक फैजल. फिरवण्याचा केला प्रयत्न, बॅकफुटवर जाऊन त्याला टोलवलाय आणि या स्क्वेअरकटच्या मदतीने आलाय घनघनातीत चौकार. फैजल थोडासा टाइम भेटला आणि त्या टाइम घेऊन या बॉलवर हल्ला चढवलाय. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत होतोय बदल. धावसंख्या जाऊन पोचतीये 32 या धावसंख्येवर. संदीप पुन्हा एकदा फैजलसाठी. फिरवलेला चेंडू याला मात्र आता टोलवलाय, भिरकावून दिलाय. कारवेच्या साहाय्याने जोपर्यंत
क्षेत्ररक्षक तिथे थ्रो करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण. या एक धावेच्या मदतीने धावसंख्येला मिळाला नवीन आकार आणि जाऊन पोहोचली 35च्या घरात, 33च्या घरात, माफ करा. संदीप पवार पुन्हा एकदा अटॅक मध्ये. तिसरा चेंडू दिलीप साठी. दिलीपने हलक्या हाताने खेळलाय, त्याला ठाऊक आहे अजून इथून फक्त मला काहीच धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत चांगला संयम दाखवला दिलीपने आणि तो कंटिन्यू ठेवलाय. या एक धावेच्या मदतीने एकूण धावसंख्येला मिळाला नवीन आकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34च्या घरात. संदीपचा पुढील षटक. पुढील चेंडू तोडण्याचा केला प्रयत्न. क्षेत्ररक्षक जोपर्यंत इथे क्षेत्ररक्षण करेल राजन होते तिथे थ्रो करतील तोपर्यंत या 2 धावा पूर्ण. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येला मिळाला नवीन आकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 36च्या घरात. अवघ्या 2 धावा आवश्यक असतील विजयश्री निश्चित करण्यासाठी आणि चेंडू मात्र असतील 8. या कॉलेजचा चेंडू हेलिकॉप्टरच्या सहाय्याने खेळलाय. बॉलरच्या डोक्यावरून कॅमेरामॅन आमचा बॉल पिक करतील. अंपायरचा इशारा राहील चौकार. या चौकाराच्या मदतीने विजयश्री निश्चित केलाय फैजलने तो सान्विका 11 साठी. फैजल तसंच यायचंय, मंचावर यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेल बिंदास मध्ये परवा 8 मधील या नॉकआउट मॅचचा खेल बिंदासचा मानकरी ठरतोय तो फैजल. आपल्या 2 हाताळलेल्या षटकांमध्ये 5 विकेट घेतल्यात आणि अवघ्या 11 रन धावा खर्च केल्यात. या फैजलला मी विनंती करतो की त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी मंचावर यायचंय.